नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात एक नवं व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला येतं. ते आहेत लातूरातील ज्येष्ठ महिला डॉक्टर. गेल्या 50 वर्षापासून त्या लातूरामध्ये प्रसूतीशास्त्र विभागाचं काम पाहतात. MBBS पर्यंत शिक्षण झालं आहे. प्रसूतीशास्त्रातली कुठली वेगळी पदवी घेतली नाही, पण प्रॅक्टिसमधनंच त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे की जवळपास 2 पिढ्या त्यांच्या रुग्णालयामध्ये, म्हणजे मुलाची किंवा मुलीची प्रसूती या ठिकाणी झाली, आता त्यांच्या मुलांची पण प्रसूती यांच्याच रुग्णालयामध्ये होते. बरं, केवळ वैद्यकीय सेवा इतकंच न करता आपलं समाजाचं काही नातं आहे, आपले ऋणानुबंध आहेत, जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवत त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचं फार मोठं काम उभं केलं. महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रीय पातळीवरचा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्याच्या त्या उपाध्यक्ष आहेत. याबरोबरच रोटरी क्लबमध्ये पण त्यांनी काम केलं आहे. वयाची 80 वर्ष त्यांची आत्ता पूर्ण होत आहेत, पण अजूनही अक्षरशः तरुणाला लाजवेल, म्हणजे 30ीतला तरुण ज्या उत्साहाने काम करतो अशा सगळ्या क्षेत्रात त्या अतिशय उत्साहानं काम करतात. हा उत्साह त्यांना कुठून आला? इतकी वर्ष कामाची सातत्य ठेवणं, ही प्रेरणा कशी मिळत गेली? प्रत्यक्ष त्यांच्याशीच आपण गप्पा मारूया. डॉक्टर माया कुलकर्णी, नमस्कार. नमस्कार. मी आत्ता जो तुमच्याबद्दलचा परिचय दिला, जरा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की तुमचं मूळ माहेर कुठलं, तुमचं शिक्षण कुठे झालं, जरा थोडी एक प्राथमिक आम्हाला, म्हणजे ते कळेल नेमकं मायाबाई म्हणजे काय आहे. सांगते. माझं शिक्षण झालं औसा, आपल्या लातूरपासून जवळ आहे ते गाव, पण त्याच्या आधी लोहाऱ्याला होते माझे वडील. बर. पण ते लोहाऱ्याचं कोर्ट वकील होते. अच्छा. लोहाऱ्याचं कोर्ट औशाला आल्यानंतर आम्ही औशाला आलो. पण माझ्या वडिलांनी स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय शाळा काढली होती. अच्छा. हिप्परग्याला. हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा. अच्छा. आणि स्वामीजी वगैरे सगळे त्या शाळेत होते. बर बर. बाबासाहेब परांजपे, स्वामीजी, नंतर खेडगीकर. स्वामीजींनी संन्यास पण हिप्परग्याला घेतला. अच्छा अच्छा. बर बर. स्वामीजी अगदीच त्या शाळेसाठी डिव्होटेड होते. बरोबर. जेव्हा वंदे मातरम म्हणायची बंदी होती, अच्छा, निजामाच्या राज्यात आणि ब्रिटिशांच्या राज्यात, बरोबर, तेव्हा अशी एकच शाळा होती हिप्परग्याची की जिथं वंदे मातरम नियमित म्हणल्या जायचं. अरे वा. हे स्वामीजींनी सुरू केलं होतं. पण माझ्या वडिलांनी सगळं पैसा त्या शाळेसाठी दिला. म्हणजे त्यांनी अगदी घरदार दानच केलं आणि अगदी नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडले. अरे बाप. आणि ते वकिली करायचे आणि सगळा पैसा शाळेसाठी द्यायचे. बर. त्याच्यामुळे मग ते मनात होतंच माझ्या नेहमीच की जगात कुठला सगळ्यात मोठा नोबल माणूस मी बघितला असेल तर माझे वडील. वा. असं वाटतं मला. कारण देशासाठी किंवा राष्ट्रासाठी इतका त्याग करणारा माणूस कधी कधी मागे राहतो, त्याला फार प्रसिद्धी मिळत. वडिलांचं नाव काय होतं? व्यंकटराव देशमुख. अच्छा. वकील. बर. तर त्यांच्या एवढं प्रसिद्धी नाही मिळाली. पुन्हा त्यांना अशी काही पोस्टही मिळणार. राघवेंद्र दिवाण, देवीसिंग चव्हाण हे सगळे त्या शाळेत होते. त्यांना काही काही पोस्ट मिळाल्या पुन्हा गव्हर्नमेंटमध्ये, पण त्यांना नाही मिळाली आणि त्यांनी फारसं त्याच्याबद्दल बॉदरही केलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे मग ते असे थोडेसे दुर्लक्षित राहिले. वि.स. खांडेकरांनी त्यांच्यावर एक लेख लिहिलाय. शाळा, एक पुस्तक काढलं माझ्या भावाने, राष्ट्रीय शाळा हिप्परगे, तुम्हाला देते मी ते. तर त्याच्यात सगळी ही माहिती आहे. तर त्यांनी वि.स. खांडेकर नेहमी यायचे आमच्या घरी, अण्णांचे मित्र होते ते. तर त्यांनी जेव्हा माळरानावरील बाग, माळरान होतं हिप्परग्याला, त्याच्यावर ती शाळा काढली होती. तर वि.स. खांडेकरांनी माळरानावरील बाग नावाचा एक लेख सुंदर लिहिलाय. त्याच्यात त्यांनी म्हणलंय, म्हणजे समुद्राच्या तळाशी किती जड जवाहीर असतात आणि जवाहिराच्या दुकानातल्या जड जवाहिरापेक्षा त्याचं मोल अधिक असतं, पण ते तसेच राहतात. खरंय. असं कधी कधी होतं आयुष्यात. बरोबर बरोबर. तसं माझे वडील होते. तेव्हापासून मला लहानपणापासून, खरं तर माझ्या जन्माच्या आधी ती शाळा
होती, सुरू झालेली होती. नाही, डिसमिस झाली म्हणजे बर बर. नष्ट झाली. नष्ट झाली म्हणजे हळूहळू त्याला दिवस चांगले नाही राहिले. मग अण्णांनी वकिली सुरू केली आणि आम्ही सगळे मोठे झालो. अच्छा. आम्ही खूप उशिरा झालो त्यांना. दुसऱ्या बायकोची मुलं. बर. पहिली बायको गेली होती बाळणपणा. तेव्हा अशा सोयी नव्हत्या. शी डाईड इन डिलिव्हरी. तर त्यांनी सगळं आमची शिक्षणं वगैरे नंतर वकिली सुरू करून चालू केले. तेव्हा त्यांनी आपलं मन त्यातलं थोडं काढून शाळेतलं मन काढलं. आणि हे स्वामीजी वगैरे सगळे योगेश्वरीला म्हणजे ह्याला गेले, आंबेजोगाईला गेले. बरोबर आहे. त्यांच्या थोडं काहीतरी डिस्प्यूट झाले. औषध तुमचं शिक्षण झालं, सुरुवात औषध शिक्षण झालं. आणि मग 11वी 12वी मी लातूरला आले. नाही, 9वी 10वी मी लातूरला आले गोदावरी कन्या शाळेत. अच्छा. अण्णांचे एक लांबचे आतेभाऊ होते, दासराव बोकील, वकील होते ना. शाळेच्या शेजारीच त्यांचं घर होतं. बरोबर. त्यांच्याकडे मी राहिले 2 वर्ष विद्यार्थी म्हणून. मग तिथून मी 10वीला गोदावरी कन्या शाळेतून मराठवाड्यात पहिली आले. अरे वा. आणि मग 11वी 12वी झाल्यानंतर आंबेजोगाईला PUC PPC म्हणायचे. बरोबर. 11वी 12वीला तिथं गेले. आणि मग ऍडमिशन औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये. पण सगळं शिक्षण माझं स्कॉलरशिपवर झालं. पूर्ण शिक्षण स्कॉलरशिपवर? जवळजवळ. काही काही पैसे अण्णांना द्यावे लागायचे, पण एवढे नाही. पण मला मेडिकलच्या 3ऱ्या वर्षापर्यंत स्कॉलरशिप मिळाली. अरे वा. एवढं मला आठवतं. तुमचं MBBS पूर्ण झालं की लग्न झालं का पुन्हा? नाही, आधीच झालं. अण्णा खूप थकले होते. ते म्हणायचे मायाचं लग्न करायचंय, माझ्यावरची जिम्मेदारी आहे म्हणून 3rd इयरलाच लग्न झालं. अच्छा. आणि मग मला पोस्ट ग्रॅज्युएशन नाही करता आलं. मुलं झाली. हो. विश्वास वगैरे इंटर्नशिप मध्येच झालं. अच्छा. मग मी फारसं त्या पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही. मग तुम्ही सुरुवातीला काही वर्ष मुंबईत होतात? हा, मुंबईत मी रेसिडेंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कामा हॉस्पिटलला होते. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर म्हणून सेंट जॉर्जेसला होते. बर. आणि मग तिथून आमची बदली झाली लातूरला. अच्छा. लातूरला बदली झाल्यानंतर मग मात्र 1-2 वर्ष सिव्हिल हॉस्पिटलला काम केल्यानंतर मी सोडलं. आणि प्रॅक्टिस चांगली होती म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. मग केव्हा तुमची खाजगी प्रॅक्टिस सुरू कधी झाली? 1972 ला सुरू झाली. मग सुरुवातीचं जे रुग्णालय तुम्ही होतं ते कुठं सुरू केलं होतं? सुरुवातीला तर इथे समोर एक वाघमारे पॉवर लॉन्ड्री म्हणून त्यांचं दुकान आहे. अच्छा. पॉवर लॉन्ड्री आहे. तर त्यांच्या 4 खोल्या रिकाम्या होत्या. अच्छा. तिथे मी सुरू केलं. एका खोलीत लेबर रूम, एका खोलीत छोटं ऑपरेशन थिएटर आणि 2 खोल्यात 4 बेड टाकले आणि सुरू केलं. एखाद दिवशी जर डिलिव्हरीला आम्ही राहायचं सायवाडीत. अच्छा. सायवाडीत घर होतं भाड्याचं आणि हे पण भाड्याचंच होतं. आणि आम्ही जेव्हा मुंबईहून लातूरला आलो तेव्हा आमची पेस्लिप आली नव्हती. बर. तर मला 400 रुपये घरात खर्चायला काहीच नव्हतं. अच्छा. तर माझा भाऊ सोलापूर मेडिकल कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर होता, पॅथॉलॉजिस्ट. त्याच्याकडे जाऊन मी 400 रुपये आणले होते खर्चायला. तेव्हा 400 रुपयात महिना जायचा. होय, खरंय. ती गोष्ट मी अजून विसरू शकत नाही. शक्य पण नाही, कारण काहीच नव्हतं. अगदी 0 पासून सुरुवात झाली. आणि पण त्या काळात हे प्रसूतीशास्त्र, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही काही त्या विषयातल्या तज्ज्ञ नव्हत्यात, तर मग मी काय केलं होतं, डिजो करायचा खूप प्रयत्न केला होता. विश्वास लहान होता. आणि डिजोच्या मी 2-4 टर्म्स केल्या. तेव्हा 2च युनिट होते मेडिकल कॉलेजला घाटीला. त्या 2 युनिट असल्यामुळे 24 तास ऑन ड्युटी होतो आम्ही. आणि तिथे इतका मला एक्सपिरियन्स मिळाला. त्याच्या जोरावर मी ही प्रॅक्टिस केली. अच्छा. त्या अनुभवाच्या जोरावर. त्या काळात लातूरमध्ये किती अशी प्रसूती विभागाची तुमच्यासारखे प्रॅक्टिस करणारे लोक होते? बाजपाईबाई होत्या, पण त्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये होत्या. देशमुखबाई होत्या आणि विवेकानंद आणि सोनवणेबाई होत्या. 4 होतो आम्ही. बरोबर. त्या काळची मला वाटतं लोकसंख्या पण आपल्याकडची लातूरची लोकसंख्या कमीच असणार, लाखाच्या आसपास वगैरे असेल. मग त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतः जागा घेऊन हे ममता हॉस्पिटलची सुरुवात कधी झाली? तिथे एखादी डिलिव्हरीला पेशंट आली तर रात्रभर मला थांबावं लागायचं. पण तिथे मला झोपायला पलंग नव्हता. अच्छा. 4 कॉट पेशंटचे होते. तर मी एक इझी चेअर ठेवली होती. अच्छा. त्याच्यावर मी रात्रभर झोपायची. बापरे. आणि डिलिव्हरी झाल्यावर घरी जायचे.
अच्छा. आणि मग पुन्हा हे बांधायला सुरू केल्यानंतर थोडं बांधकाम अर्धवट असतानाच मी इकडे झोपायला यायची. अच्छा. आणि सगळं घर तिकडेच होतं. काही दिवसांनी घर शिफ्ट केलं आणि हॉस्पिटल हे सुरू झालं. अच्छा. जुन्या बिल्डिंगचं अगदी पहिली बिल्डिंग जी बांधली त्याचं उद्घाटन डॉक्टर भालचंद्रांनी केलं होतं. अच्छा. बर बर बर. आणि नंतरचे 2 उद्घाटनं झाले संचेती. अच्छा. आणि बाकीच्या इक्विपमेंट्स आल्या जेव्हा वर्ल्ड स्टँडर्डच्या विश्वासकडे, तेव्हा विलासराव देशमुखांच्या केलं. नाही, आता तुम्ही एकतर म्हणजे हजारो डिलिव्हरी तुम्ही तुमच्या हातावरती खूप, केल्या असतील. खूप. हां. तर ह्यातले जरा काही जुन्या काळात काय तंत्रज्ञान होतं, त्यावेळचे जरा काही वेगळे अनुभव कसे आहेत, पुन्हा तंत्रज्ञान कसं विकसित होत गेलं, जरा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा ना. तेव्हा नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रेंड जास्त होता. बरोबर. म्हणजे सीझर करायचं म्हणजे फारच क्वचित असं असायचं. आता म्हणजे सीझरचा ट्रेंड जास्त वाढलाय. सगळे बेबी प्रेशियस असतात, मुली मोठ्या झालेल्या असतात. हे IT इंजिनियर वगैरे वयाच्या 30-35ला लग्न करतात. एखादं लेकरू व्हायचं मग ते प्रेशियस असतं. तेव्हा तसं नव्हतं, मल्टी खूप यायच्या. आणि फॉर एक्झाम्पल आता ब्रीच प्रेझेंटेशन, ब्रीच म्हणजे पायाकडनं मूल येतं तेव्हा आम्ही सरळ नॉर्मल डिलिव्हरी करायचं. बऱ्याच वेळा सक्सेसफुलच करायचं. समटाइम्स बेबीला रिस्क असते, बरोबर. एखाद्याच बेबी दगावायचं. पण आता ब्रीच म्हणलं की सीझर करतात. म्हणजे अशा ॲब्सोल्यूट कंडिशन्स सिझेरियनच्या खूप बदलल्या. अच्छा. पण तरी सुद्धा आपल्याकडे आता सिझेरियनचा ट्रेंड खूप झालाय. सगळ्या हॉस्पिटलमध्ये आता IVF बेबी, IVF करून जर पेशंट कन्सिव्ह झाली तर त्यांना इतकं प्रेशर्स असतं ते बेबी की त्यांना सीझर करावं लागतं. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये ज्या रिस्क आहेत त्या आपण घेऊ शकत नाही डॉक्टर लोक. पण इंग्लंडमध्ये 90% पेशंट नॉर्मल डिलिव्हरी होतात आजही. मग काय कारण आहे इंग्लंडमध्ये जर 90% नॉर्मल असेल आपल्याकडे होत नाही? फॉलो बुक स्टँडर्ड म्हणजे प्रोटोकॉल्स जे पुस्तकात आहेत तेच फॉलो करतात ते. मग तिथले डॉक्टर आणि पेशंट पेशंटचं तर वेगळंच आहे तंत्र तिकडे. पेशंटला विचारतात तुला सीझर आवडेल का, सीझर केलं तर चालेल का नॉर्मलच व्हायचे वगैरे वगैरे. तेवढं आपण पेशंटचा म्हणजे सांगतो त्यांना की असं असं आहे, आपल्याला करावं लागेल सीझर, आणि तयार झाले तर करतो आपण. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं, आता माहीत नाही की नॉन मेडिकल लोक चर्चा काय करतात हल्ली, काय आहे की डॉक्टर लोकच ते फोर्स करतात सीझर करायला, आणि अशा पद्धतीचा एक डॉक्टरवरती आरोप केला जातो. तुमचा काय अनुभव आहे? एखाद्याच बेबीला काही झालं तर हे लोक डॉक्टरला दोष देतात. करेक्ट. मग ती रिस्क डॉक्टरला नको असते. बरोबर. त्याच्यापेक्षा मग सीझर केलेलं बरं. बरोबर. समजा एखादं बेबी ऍस्फिक्सिएटेड झालं आणि त्याला मेंटल रिटार्डेशन किंवा काही झालं तर ते डॉक्टरला ब्लेम करतात. होय होय होय. ते डॉक्टरला ब्लेम करण्यापेक्षा डॉक्टर विल नॉट फेस दॅट. त्यांना किती लाखो करोडो रुपये कॉम्पन्सेशन द्यावं. हाऊ दे विल डू दॅट? बरोबर. सो दे डू सिझेरियन सेक्शन. लिगली सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड झालंय, त्याच्यामुळे एखाद्याच करा. आता तुमच्या काळामध्ये म्हणजे एवढं नव्हतं. आमचं डॉक्टर पेशंटचं म्हणजे असं एकदम कुणी काही म्हणेल वगैरे असं नसतं. एखादं पेशंटचं डेथ झालं, बेबीचं डेथ झालं तर लिगल मॅटर कधी झाला नाही. कारण ते एकतर म्हणजे पेशंटचा डॉक्टरांवर 100% विश्वास असायचा. हा 99% तरी असायचा, एखादा असायचा. बरोबर बरोबर. त्या काळातले रुग्ण आणि डॉक्टर यांचे जे नातेसंबंध होते ते कसे जपले जात होते आणि आता काय होते? ते माझे तर फारच चांगले होते पेशंट बरोबर. त्याच्यामुळे ह्या लातूरमध्ये मायाबाई म्हणले की सगळे ओळखायचे, आणि आजूबाजूच्या खेड्यात सुद्धा अजूनही मी कुठेही गेले तर ते मला ओळखतात. बरोबर. आणि त्यांना माहिती आहे की ह्या डॉक्टर होत्या, असं असं होतं. आणि मी सगळ्या पेशंटशी पण गप्पा मारायच्या. अच्छा. गप्पा मारायच्या, BP स्वतःच घ्यायचं. बरोबर. मग तेवढं कम्युनिकेशन वाढतं ना पेशंट बरोबर. अनलेस यू टच द पेशंट, पेशंटला कसं वाटेल की डॉक्टरने आपल्याला तपासलंय. हल्ली ते ट्रेंडच नाही. बाहेर कोणीतरी हाऊस सर्जन BP घेते, कोणीतरी बघतं, लॅबचे रिपोर्ट्स बघतात. म्हणजे इट हॅज बिकम मशीन लाईक. थोडक्यात मेकॅनिकल झाले. बरोबर. म्हणजे पेशंट बरोबर आणि बेसिक
बेसिक कन्सेप्ट काय असते की पेशंटला बरं वाटावं. बरोबर. शेवटी जे करायचे ते पेशंटच्या हितासाठीच करायचं. मी पेशंटना रागवायचे पण खूप, हो. पण ते त्यांच्या हितासाठी रागवायचे. आणि पेशंट काही म्हणायचे नाही, त्यांना काही वाटत पण नव्हतं, त्यांना काही वाटतही नव्हतं. खूप रागवायचे मी पेशंटना. एखाद्याच नॉर्मल डिलिव्हरी नाही व्हायला लागली तर मी खूप रागवायची, नाही तू घे कळ नीट घे वगैरे वगैरे. त्यांना काही वाटत नव्हतं. नाव आजकालचे पेशंट नाही तसं सहन करणार. खरंय. त्याच्यामुळे त्यांना ते त्यांचं ते पर्सनल युगो राखून करायचं. मग ते त्याच्यामुळे मग काळ बदललेला असल्यामुळे म्हणजे केवळ हा दोष काही कोणाचा एकाचा नाही. परिस्थिती खूप बदलली. खरंय. आणि आमच्या पिढीने ड्रास्टिक चेंजेस बघितले. खरंय. म्हणजे माझ्या आईचा काळ, बरोबर, आणि नंतर आमचा काळ, आणि आता माझ्या सुनेचा काळ. बरोबर आहे. खूप ड्रास्टिक चेंजेस झाले. खरंय. तर ह्या तुम्ही जसं म्हणाल ना, हे जे ड्रास्टिक चेंजेस झालेत, आता हा जो पुढचा काळ म्हणजे आता एक तर टेक्नॉलॉजी पण भरपूर वाढली, तुम्ही जसं म्हणाल टेक्नॉलॉजी खूप वाढली. नाही, इट्स म्हणजे खूप बेनिफिशियल पण आहे. हा, जी टेक्नॉलॉजी आहे ती बेनिफिशियल आहे. अल्ट्रासाऊंडमुळे इतका फरक पडला ऑब्स्टेटिक प्रॅक्टिसमध्ये, बरोबर, की तसं शक्यच नव्हतं आधी प्रॅक्टिस करणं. म्हणजे एखादं बेबी मिस्ड अबॉर्शन आहे का नाही हे कळायचंच नाही. आम्ही त्याला आपलं औषध देत राहायचं. पण इफ इट इज मिस्ड इट शुड बी टर्मिनेटेड ही गोष्ट होत नव्हती तेव्हा. बरोबर. कारण अल्ट्रासाऊंड नव्हतं. अल्ट्रासाऊंडमुळे म्हणजे ट्रेमेंडस फरक पडला ऑब्स्टेटिक प्रॅक्टिसमध्ये, सगळ्याच प्रॅक्टिसमध्ये. आता सीटी वगैरे वगैरे. पण तुम्ही बघा की सुरुवातीचं तुमची जी प्रॅक्टिस, त्यावेळेचं तंत्रज्ञान आणि पुन्हा बदलत गेलेल्या तंत्रज्ञानावर तुम्ही कोपअप कसं करत गेलात? कारण मध्ये जे आम्ही जायचं ना, म्हणजे गायनॉकॉलॉजिस्ट वगैरे, कॉन्फरन्स, चर्चा आणि वाचन. अच्छा. त्याच्यावर. आणि कसं आहे, डिलिव्हरीला जे बेसिक नॉलेज आहे ते चांगलं असेल तर मग आपल्याला त्याच्यात अपडेट्स जास्त किती असणार आहेत. गायनॉकॉलॉजीमध्ये असतात, IVF मध्ये आहेत जे आम्ही कधी केलंच नाही. बरोबर. आम्ही साधं मॅटर्निटी हॉस्पिटल चालवलं. त्याच्यात काय लागतं, डिलिव्हरी, त्याचे कॉम्प्लिकेशन्स, त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स रोज वाचत जायचं, करायचं. करताना काय डिफिकल्टी येतात त्या बघायच्या. एक्लाम्शियाची केस, एक्लाम्शिया म्हणजे गरोदरपणी ब्लड प्रेशर वाढून झटके येतात. अच्छा. तर त्या केसेस आमच्याकडेच खूप यायच्या. कारण एक केस आली ना एक्लाम्शियाची, 3 दिवस मी पेशंट बरोबरच असायचे. अरे बापरे. 3 दिवस माझ्या एका एक्लाम्शियाच्या पेशंटला जायचे. अच्छा. पेशंट चांगली व्हायची, दॅट वॉज क्रेडिट. पेशंटच्या नातेवाईकांना कळायचे, अरे काय मेहनत केली आहे डॉक्टरने. बघा. आणि मग एखाद्याच पेशंट दगावली तरी कोणी काही बोलत नव्हतं. एक्लाम्शियाचे डेथ आहेतच, नो नाही. बरोबर. आता ह्या केसेस होतात का, अशा आहेत का? आता कमी आहे. आता सुपरव्हिजन, मेडिकल सुपरव्हिजन चांगलं झालं, रेग्युलर झालं. सगळ्या गावात सुपरवाइज करतात आता. सगळीकडे ह्या आशा वगैरे आहेत ना वर्कर्स, ते ब्लड प्रेशर घेतात. तुमच्या काळामध्ये म्हणजे घरगुतीच डिलिव्हरीचं प्रमाण हे भरपूर मोठं होतं. पण तरी हॉस्पिटल डिलिव्हरी म्हणजे आता हॉस्पिटलचं तर आता उलट झालंय. आता घरगुती फार रेअर नाही. जवळजवळ 99% आता हॉस्पिटलमधनं झालं. हा एक म्हणजे या बदलाकडे तुम्ही कसं बघताय आणि कसा होत गेला? होम डिलिव्हरीचा ट्रेंड जेव्हा डिफिकल्टी येते तेव्हा त्यांना ऐन वेळेस पेशंटला आणावं लागायचं. बरोबर. आणि तेव्हा पेशंट कधी सिरियस झालेले असायचं, कधी बेबी गुदमरलेला असायचं, कधी बेबी जायचं, कधी आई पण जायची. आणि मग त्यांना हळूहळू लोकांना कळू लागलं की हॉस्पिटल डिलिव्हरी करणं चांगलं आहे. आता तर होम डिलिव्हरी बहुतेक नाहीच. आता ह्या सगळ्या एज्युकेशन वाढलं. खरं आहे. डिलिव्हरी झालेले पेशंट हर सेल्फ बिकेम एज्युकेटेड. बरोबर, अगदी बरोबर. माझ्या मनात एक दुसरा प्रश्न, तुम्ही इतके वर्ष हे सातत्याने सगळ्या गोष्टी करतात, तर तुमची आता 2 मुलं डॉक्टर, सुना डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, हे सगळं तुम्ही त्यांचं संगोपनामध्ये त्यावेळेला अशा ताणात वेळ कसा दिला, त्यांचं सगळे कसं लक्ष दिलं? मी मेडिकल ॲडमिशन झाली माझी. माझा हा भाऊ आहे ना, डॉक्टर भाऊ पॅथॉलॉजिस्ट आहे तो. अच्छा. तर त्यांनी मला एक पत्र लिहिलं. अच्छा. त्यांनी मला लिहिलं, स्त्रियांच्या आयुष्यात कर्तव्यापेक्षा भावनेला जास्त महत्व आहे.
तर तू मुलांकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस. अच्छा. आणि मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. आय वॉज नॉट अकॅडमिक किंवा करिअर माइंडेड. बरोबर. मी आपलं साधं मॅटर्निटी हॉस्पिटल चालवायचे. बरोबर. मला ते अकॅडमिक किंवा करिअरचं काही एवढं कौतुक नव्हतं. त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, मुलांना जेवण, घरीच दवाखाना असल्यामुळे ते शक्य होतं मला. बरोबर. बाहेर जावं लागायचं नाही. खरंय. आणि त्यांना म्हणायचे मी मुलांना, फक्त अभ्यास करा तुम्ही, दुसरं काही नका करू. आणि त्याच्यापेक्षा एकदा तिघांचाही रिझल्ट लागला. अच्छा. विश्वास, पप्पू, महेश. विश्वास 12वीला मेरिटमध्ये आला आणि महेश 8वी 9वीत काहीतरी त्याला जवळजवळ 99% वगैरे वगैरे. पप्पूला मार्क कमी मिळाले. तर पप्पू खूप लहान तोंड करून बसला. मुलं खूप क्लोज आहेत मला सगळे. तर मी त्याला म्हणलं, अरे डोंट, म्हणजे असं वाईट वाटून घेऊ नकोस. माझी काय अपेक्षा आहे, माझी अपेक्षा एवढीच आहे की यू शुड बी अ गुड सिटीझन ऑफ द सोसायटी. खरंय. बाकी तुला मार्क थोडे कमी जास्त मिळाले तर चालतं, एवढं काही हे नाही. त्यामुळे तुम्ही हे म्हणत त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये मोठे होईपर्यंत सगळं लक्ष म्हणजे खाणं पिणं अभ्यास सगळ्या गोष्टींकडे. पण एवढंच की आपण त्या सुविधा लातूरमध्ये नव्हत्या तेव्हा. खरंय. स्विमिंग होय नव्हतं ना, स्पोर्ट्स काहीच नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे त्या ह्याच्यात ते थोडं लोक मागे राहिले. आता स्विमिंग वगैरे शिकले. नाही खरंच आहे. तुम्ही म्हणालात तसं, तर हे सगळं करताना तुम्ही सामाजिक कामाचं भान, जे तसं म्हटलं की वडिलांचं बघितलेलं होतं ते कुठेतरी DNA होताच. तर मग रोटरी क्लब म्हणा किंवा जे ह्याचं कसं सुरुवात करत गेलात? अनुजा आल्यानंतर. अच्छा. अनुजा जेव्हा प्रॅक्टिस मध्ये आली, अनुजा म्हणजे डॉक्टर विश्वासच्या मिसेस ना? अच्छा. ती पण गायनोकॉलॉजिस्ट. ती खूप सांभाळायला लागली आणि मग मला वेळ मिळाला. मग मी ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करायला सुरू केलं. आधीच थोडीशी करत होते पण मग वाढवलं. मग त्याच्यात मला चांगल्या पोस्ट मिळत गेल्या आणि खूप चांगलं काम करायची संधी मिळाली. मी एकदा आता ह्या महिला समितीचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर 2 वर्षांनी, आता मला 6 वर्ष झाले. अच्छा. महिला समितीचे अध्यक्ष होऊन 2 टर्म केल्या मी. आणि आयस्कॉन म्हणजे ऑल इंडियाची 1 टर्म केली. बर. तर महिला समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मी काय केलं, एक पुस्तक बुकलेट छोटं छाप. अच्छा. बर. त्याच्यात बायकांचे काय कॉमन प्रॉब्लेम आहेत, ॲनिमिया, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, हे तिन्ही प्रॉब्लेम घेऊन त्यातली चित्र बित्र काढून मराठीमध्ये ग्रामीण भागातल्या बायकांना समजेल असं केलं. त्याचं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं. बर. आणि ते प्रेझेंटेशन लातूरला दाखवलेलं मी ब्लड बँकेत वगैरे 1-2दा. आणि आम्ही खेड्यात जाऊन दाखवले. बर. जर तिथं प्रोजेक्टरची हल्ली असते व्यवस्था शाळात वगैरे सगळीकडे आहे, तर तिथे जाऊन ते प्रेझेंटेशन दाखवलं. आणि त्याच्यामुळे त्या बायकांना खूप जाणीव होते की आपण जर समजा ब्रेस्ट कॅन्सरला लवकर इलाज केला तर 100% कॅन्सर बरा होऊ शकतो. तर अर्ली डायग्नोसिससाठी प्रयत्न करायचा, अर्ली डिटेक्शनसाठी प्रयत्न करायचा. ज्येष्ठ नागरिक संघात नेमकं काय काम असतं, काय चालतं ते काम? ज्येष्ठ नागरिक संघात कसं आहे, आता हे जे खालचे आहेत ना सगळे शोषित लोक, खेड्यातल्या म्हणा बायका, तर त्यांना राजीव गांधीचा निधी जो मिळतो तो फार अपुरा आहे. बरोबर. आता मला वाटतं 1000 रुपये झाले. आधी 300-400 असंच काहीतरी. बरोबर. तर तो वाढवा. नंतर रेल्वेचं कन्सेशन, बसचं कन्सेशन, ते सारखं करा. ज्येष्ठ नागरिकांचं वय 65च्या ऐवजी 60 करा. फक्त महाराष्ट्रात 65 आहे. अच्छा. बर. बाकीच्या स्टेट्समध्ये 60. अच्छा. तामिळनाडू वगैरे वगैरे ते करा. अशा काही काही ज्येष्ठ लोकांच्या मागण्या आहेत. नंतर सरकारी दवाखान्यात वेगळी रांग द्या ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना प्रिफरन्स द्या, त्यांच्यासाठी सोयी करा. असे तुम्ही या विषयातले सगळे आम्ही त्याच्यासाठी उपोषण केलं होतं एकदा मुंबईला. अच्छा. आझाद मैदानावर. बरोबर आहे. नंतर इथे पण केलं होतं. होय होय. नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करायचं, ते अजून आम्हाला मिळालं नाही लातूरला मिळालं पण बऱ्याच ठिकाणी आहे.
याचं मला वाटतं अधिवेशन पण वगैरे करतात वाटतं हो, ना वर्षाला अधिवेशन असतं. अच्छा. ह्या कोविडच्या कार्यात नाही, कार्यामुळे 2-3 वर्ष. तुमच्या. आणि मग रोटरीचं कामात तुम्ही त्याच्यात कसा वेळ देत होता? रोटरीत मी हल्ली म्हणजे एक 5-7 वर्ष झाली जॉईन झाले. बर. एक दिवस मला आमचे सहकारी आले 2-3 आणि ते म्हणाले की आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचा रोटरी क्लब काढायचा आहे. म्हणजे ठीक आहे, काढू. आम्ही सुरू केलं, मेंबर्स वगैरे गोळा केले. दुसरे दिवशी ते लोक आले आणि म्हणाले तुम्हीच अध्यक्ष व्हा. बर. मग मी अध्यक्षही झाले. त्याच्यामुळे मी आमच्या श्रेष्ठ रोटरी क्लबची संस्थापक अध्यक्ष आहे. अच्छा. आणि मी इतकं झोकून काम केलं त्याच्यात बर. 2 वर्ष की 2 वर्षांनी मला त्यांनी असिस्टंट गव्हर्नर केलं. अरे वा. बर. तो पण टर्म संपला आता असिस्टंट अच्छा. गव्हर्नरचा. पण मी खूप ऍक्टिव्हली काम करते. अच्छा. आता माझ्या मनात सहज जसं वाटलं की आता जसं तुम्ही विश्वासबद्दल सांगितलं, तर तुमचा एक मुलगा तो गुडघ्यावरची शस्त्रक्रिया करणारा आज महाराष्ट्रातला ख्यातनाम आहे. त्याच्याबद्दल जरा ते कसं तो शिकला, काय ते केलं, आणि मला वाटतं तुमच्या पण गुडघ्यावरती शस्त्रक्रिया हो, झालेली आहे. त्याच्या सरांनी केली तेव्हा अच्छा. तो झाला नव्हता. अच्छा. तर ते काय आहे, तो काय करतो म्हणजे नेमका दुसरा मुलगा जो तुमचा तो आहे? इंग्लंडमध्ये होता अच्छा. 9 वर्ष. बर. आणि त्यांनी इथून MS ऑर्थोपेडिक्स करून गेला. अच्छा. पहिल्यापासून तो मेरिट स्टुडंटच आहे. अच्छा. म्हणजे विश्वासही मेरिटमध्ये येतो, पण हा अजून जास्त मार्क वगैरे. आणि खूप सज्जन आहे. माझी सगळीच मुलं, विश्वास पण म्हणजे अगदी ऑनेस्टी आणि काइंडनेस, दी प्रायमरी क्वालिटीज ऑफ ए डॉक्टर. बरोबर. खरं आहे. खरं तर तुमचं डिग्री म्हणा होय. किंवा काही म्हणा. तर महेश छोटा मुलगा आहे ना, हं. तर त्यांनी इथे नंबर 2चा ना महेश का छोटा? नंबर 3. अच्छा. बर. पप्पू नंबर 2, म्हणजे श्रीपाद नंबर 2. बर. तर त्यांनी MS ऑर्थोपेडिक्स केलं. ऑर्थोपेडिक्स फक्त पहिल्या 2-3 रँक मधल्या लोकांना मिळतं बर. पुण्याला, BJला. अच्छा. त्यांनी पुण्याला केलं मेडिकल. आणि मग तो MS केल्यानंतर तो आणि त्याची मिसेस दोघं पण इंग्लंडला गेले. अच्छा. ती पण मेरिट स्टुडंट आहे, अपर्णा. तिने ऑफसिटी गायनिकमध्ये केलं, हिने ऑर्थोपेडिक्समध्ये केलं. तिथे जाऊन त्यांनी FRCS केलं, बेसिक. अच्छा. तिथे बेसिक करावंच लागतं FRCS. बर. बर. मग पुन्हा FRCS ऑर्थोपेडिक्स केलं, अच्छा. MCH केलं. बर. ते सगळं केलं. पण त्याला सुद्धा आता आमच्या घरातली बॅकग्राऊंड कशी आहे, सगळे नातेवाईक, सोशल लाईफ, ह्यांचं पण सोशल लाईफ खूप होतं. बरोबर. डॉक्टरांचं. त्यांनी कितीतरी डोळ्यांचे ऑपरेशन्स वगैरे फ्री केले होते. बरोबर. त्याच्यामुळे त्या सगळ्याची त्याला सवय होती. त्याला ते इंग्लंडला मोठ्या पोस्टवर असूनही बरं वाटेना, म्हणून मग तो परत आला आणि त्यांनी पुन्हा इथे दीनानाथला जॉईन होऊन प्रॅक्टिस सुरू केली. पण आता त्याचं खूप छान चाललंय. होय. त्याचा पण एकदम तसं तुम्ही म्हणाला तो धाकटा, तसं तुमचा आता मधला जो मुलगा आहे श्रीपाद, तो राजकारणात आहे. तो कसं काय राजकारणाची त्याला आवड निर्माण कशी झाली? आमच्या घरात राजकारणात कोणीच नाही. पण तो एकदम जरा वेगळ्या फॉर्मचा आहे. वेगळ्या फॉर्मचा आहे. अच्छा. तुम्ही आता हे जसं सांगत होता की इतक्या तुमच्या सगळ्या आयुष्याच्या ह्याच्यात, आता तुमचं जे सुरुवातीच्या काळातलं रुग्णालय होतं त्याचं स्वरूप एकदम बदललंय. हो. म्हणजे आत्ता समजा विश्वास आणि अनुजाने ज्या पद्धतीचं हे केलंय, आणि लातूरमधलं एक वेगळं हॉस्पिटल, म्हणजे ज्यात अत्याधुनिक सुविधा आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे स्वच्छता, टापटीप ह्या विषयामध्ये देखील अतिशय आणि काळानुरूप होणारे बदल पण स्वीकारलेत. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि हे काय तुम्हाला असं वाटतं, म्हणजे एक तुमचं सुरुवातीचं स्वरूप ममता हॉस्पिटलचं आणि आत्ताचं? ममता हॉस्पिटलचं सुरुवातीचं स्वरूप छोटं होतं, ऑपरेशन थिएटर. नंतर वॉर्ड आणि स्पेशल रूम होत्या. पण ऑपरेशन थिएटर प्रायमरी गरजा होत्या, म्हणजे सीझर वगैरे, हिस्टेक्टमी करता यावी एवढंच. नंतर मग दुसरी बिल्डिंग बांधल्यानंतर माझ्याच काळात ऑपरेशन थिएटर खूप मोठं झालं. बॉईल्स ॲपॅरेटस वगैरे वगैरे असे नवीन नवीन उपकरणं तिथं आली. आणि मग स्पेशल रूम बदलल्या,
आणि विश्वास आल्यानंतर तर मग अजून ऑपरेशन थिएटर आता इतकं स्टँडर्ड झाले वर्ल्ड स्टँडर्डचं की त्याला आपल्याला दुसरं हॉस्पिटल असेल लातूरमध्ये पण खूपच चांगल्या क्वालिटीचं ऑपरेशन खरं. थिएटर. दुसरं आता तुमच्याकडे म्हणजे काही नर्सेस असे आहेत की अगदी सुरुवातीला तुमच्या बरोबर होतं, त्या पण अजून आहेत. मग तर हे कसं तुम्ही सांभाळता या सगळ्यांचे रिलेशन? खूप लोक आहेतच आमच्या सुरुवातीपासूनचे, पण काही लोक रिटायर झाले. अच्छा. तर आता जे लोक रिटायर झालेत त्यांना सुद्धा थोडंसं पेन्शन देतो आम्ही. अच्छा, म्हणजे रिटायर झालेल्या private असून, लोकांना. हो. बर. विश्वास तर ती पद्धत सुरू केली आहे. माझ्या वेळेस अगदीच थोडा स्टाफ होता, आता स्टाफ वाढलाय. पण तो रिटायर झाल्यानंतर थकल्यानंतर त्यांना पेन्शन देतो. अच्छा. आणि सगळ्या स्टाफच्या खूप म्हणजे विश्वासने इतक्या काही चांगल्या पद्धती. आणि माझ्या काळात सुद्धा मी ट्युबेक्टमी फ्री करायची. बर. ट्युबेक्टमीला पैसे घेत नव्हतो आम्ही. म्हणजे ते एक राष्ट्रीय काम केल्यासारखंच होतं. बरोबर. त्याच्यामुळे त्यात आम्ही पहिल्यापासूनच फ्री करायचं. विश्वास आल्यापासून स्टाफच्या सगळ्या मुलांना वह्या पुस्तकं फ्री देत. कसं? आणि काही स्टाफ जे गरीब आहेत त्यांच्या मुलींची शिक्षण अनुजा करते. अरे वा. म्हणजे त्यामुळे तुमचे त्याचे रिलेशन हे झालेत. मग मनात आणखीन एक असा प्रश्न आला की तुमचं रुग्णालयाच्या भागामध्ये आहे, वस्तीमध्ये आहे. तसला इकडे आता खोरी गल्ली हा सगळा भाग तसा मुस्लिम बहुल आहे. पण प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम पेशंट्स जे आहेत ते तुमच्याकडे येतात. याचं काय गमक आहे हो? माहित नाही. मी त्या कमी चार्जेसमध्ये प्रॅक्टिस करायची. अच्छा. अगदीच 5 रुपये कन्सल्टेशन. बर. अच्छा. आणि 90 रुपये डिलिव्हरीचं बिल. बापरे. नोबडी कॅन इमॅजिन दॅट. इमॅजिनच करू शकणार नाही आताची पिढी. 90 रुपये डिलिव्हरी म्हणजे पूर्ण सगळं बिल 90 रुपये. अच्छा. तर इथे खोरी गल्लीतले जे मुस्लिम होते ते थोडे लो बरोबर स्ट्रॅटाचे होते तेव्हा. आता बदललंय. आता खूप बदललंय. खरं आहे. नाऊ दे हॅव बिकम रिच. बरोबर आहे. खरं आहे. खूप रिच झाले. अच्छा. खरं आहे. ते आताच चालू ठेवलंय ते आता बिल जास्त देतात तेव्हा कमी देत. हो. पण ते तुम्ही म्हटल्यासारखं तेव्हापासून जे तुमचे रिलेशन आहेत हो ते चालूच आहेत. अच्छा. पिढ्यानपिढ्या येतात ते. दुसरं आता ही जी सगळी एकूण नवी पिढी बदलती आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या जुन्या पिढीमधले जे काही निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्याला वेळ देणं हे जे सगळं होतं, आत्ता जी नवी पिढी येते ओव्हरऑल, केवळ डॉक्टर म्हणून नव्हे पण ह्या प्रत्येक पिढीला आता झटपट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे, सगळं रेडी पाहिजे, सगळं म्हणजे घरी तयार करायचं नाही, रेडीमेड फूडपासून सगळ्या गोष्टी पाहिजेत. तर या पिढीचं तुम्ही भवितव्य कसं बघता? तुम्ही जे रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते सांभाळले, पुढे काय होईल असं एक भविष्याकडे तुम्ही आपल्या कसं बघताय आरोग्य सेवा दृष्टीने? आरोग्य सेवेच्या दृष्टीने हे सगळं मेकॅनिकल झालंय. आणि मग काही पेशंटच्या अपेक्षा असतात की आपल्या सगळ्या टेस्ट व्हायला पाहिजे. मग तसं त्यांचं बजेट वाढतं. आणि डॉक्टर लोक पण असं करतात की जाऊ दे, कशाला रिस्क घ्यायची, ही टेस्ट पण आपण करून घेऊया. अशामुळे त्यांचं बजेट खूप वाढलं, म्हणजे खर्च खूप वाढला मेडिकल प्रॅक्टिसचा. काही दिवसांनी लोक असं करतील की आता ॲलोपॅथी नकोच, आपण आयुर्वेदाकडे जाऊ किंवा आताही चाललेत काही लोक होमिओपॅथीकडे जाऊ. त्याचा थोडा खर्च कमी असतो, पण ते लोकसुद्धा आता इन्व्हेस्टिगेशन्स भरपूर करतात. त्याच्यामुळे हे असंच वाढतच जाणार, त्याला इलाज नाही असं मला वाटतं. बरोबर. अच्छा. आणि डॉक्टर पेशंटचं नातं पण मेकॅनिकलच होत जाणार, हे पण बरोबर आहे. पण पेशंटला डॉक्टरबद्दल जो विश्वास असतो तो विश्वास मात्र राहणार नाही असं वाटतं. आगामी काळामध्ये राहणार नाही. म्हणजे हा डॉक्टर आपल्याला कमी पैशात किंवा आपल्या हिताचंच करेल. एखाद्या वेळेस एखादा डॉक्टर
माल प्रॅक्टिस करतो त्याचं त्यांच्या डोक्यात असतं. बरोबर बरोबर. मग ते सगळ्या डॉक्टरांना त्या दृष्टीने संशयानं बघायला बघण्याचं लागतात. सगळं हां, त्या दृष्टीने बघायला लागतात. आणि मग प्रत्येक ह्या प्रोफेशन बद्दलच लोकांच्या मनात हे होईल अच्छा. कितीच म्हणजे तसा आकस, तेढ डॉक्टरचा बघ. प्रोफेशन खूप चांगला आहे, नोबल खूप प्रोफेशन चांगला आहे. होय. म्हणजे तुम्ही पेशंटचं चांगलं करता, तुमच्याही मनाला सॅटिस्फॅक्शन, एवढं प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन दुसऱ्या प्रोफेशनमध्ये नाही. खरंय. जेव्हा पेशंटला एखाद्या मूल न होणाऱ्या मूल होतं खरंय. तेव्हा इट इज अ व्हेरी सॅटिस्फाईड थिंग. ती जर नाही झाली तर मग त्या पेशंटला असं वाटतं की ह्याने एवढे पैसे घेतले आपल्याकडनं पण उपयोग झाला नाही, त्याचा डॉक्टरचा इलाज नाही हे त्यांना कळत नाही. बरोबर. आणि मग डॉक्टरबद्दल थोडंसं हे लोक पैसे एक्सप्लॉइट करतात, पेशंटला अशी भावना एक्सप्लॉइट करतात, अशी भावना तयार होते. तर मग यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पुढं काय व्हायला पाहिजे मग? मला वाटतंय बेसिक पेशंटबद्दल डॉक्टर लोकांना माया वाटायला पाहिजे. म्हणजे नाही रे बाबा, हा पेशंट कुठल्या स्ट्रॅटाचा आहे, किती गरीब आहे, ह्याच्याकडे पैसे किती असतील, बरोबर. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रॅक्टिस केली तर मला वाटतं फरक पडेल. बेसिकली असं वाटायला पाहिजे की पेशंटचं चांगलंच व्हायला पाहिजे, पेशंटचं हितच व्हायला पाहिजे. त्याच्याकडे पैसे नसतील तर आहे त्या इन्व्हेस्टिगेशन्सवर चांगलं चालायला पाहिजे. कारण परवा एक इलिस्ट्रेटेड वीकलीचा अंक निघायचा बघा पूर्वी. होय. खुशवंत सिंग हो हो, संपादक असताना. बरोबर. तर त्याच्यात त्यांनी एकदा लॉवर काढला, अच्छा. असं वेगळ्या प्रोफेशनवर काढायचं, बरोबर. लॉयर्सवर. त्यानं लिहिलं होतं, गुड पीपल डोंट रिक्वायर लॉ अँड बॅड पीपल डोंट इम्प्रूव्ह विथ लॉ. तेच आता तुमच्याही प्रोफेशनला लागू होत आहे. नाही, आमच्या प्रोफेशनला ते लागू होत नाही. हं. त्यांनी पुन्हा डॉक्टरच्या ह्याच्यावर काढला. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं, दो ऑल द मशीन्स अँड मेडिसिन्स इन द वर्ल्ड आर अबॉलिश्ड, अच्छा. स्टील द डॉक्टर विल बी ए युजफुल मेंबर फॉर द सोसायटी. अरे वा. म्हणजे इतका फरक आहे हा, ते म्हणजे तुम्ही म्हटलं डॉक्टरच्या प्रोफेशन मध्ये, एवढा फरक आहे. ती जाणीव समाजामध्ये देखील हा. समाजाने नीट रुजायला पाहिजे. रुजायला पाहिजे. रुजायला पाहिजे. म्हणून डॉक्टर लोकांनी एथिकल प्रॅक्टिसच करायला पाहिजे. करेक्ट करेक्ट. दुसरं, आता तुम्ही तो इलिस्ट्रेटेड वीकलीचा संदर्भ काढला म्हणून ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही असं अवांतर वाचन, हो, मी खूप लेखन, करते. ह्याला कसं लहानपणी अण्णांकडे लायब्ररी होती. अच्छा इंग्लिश मराठी भरपूर वाचलंय. अच्छा. आणि तुम्ही मला वाटतं लेख किंवा कविता असं ते पण लिहिते. कविता नाही, लेख लिहिते. लेख लिहितात. अच्छा. वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये पण. वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये आलेले आहेत. अच्छा. आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पण आले. नाही, याच्यासाठी मग तुम्ही अगोदरपासूनच ती सवय आहे तुम्हाला लिखाणाची? सवयच आहे वाचायची. वाचलं की माणूस लिहू शकतो. बरोबर. नाही, तुम्ही ज्या पद्धतीचं प्रगल्भ आयुष्य जगलात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला आणखीन असं वाटणं किंवा आपण समजा आता ठीक आहेत मुलं बघतायत तरी देखील एक हॉस्पिटलमध्ये एक राऊंड संध्याकाळच्या वेळेला मारावा असं ते वाटतं किंवा काही अधूनमधून. आता समजा तुम्ही कोविडमुळे कमी केलं असेल पण बरेच जवळपास 78 वर्षापर्यंत तुम्ही हे करायचं संध्याकाळच्या वेळेला एक झोपण्यापूर्वी रुग्णालयातला राऊंड पण कसं आहे, कुठल्या तरी स्टेजला तो मोह आवरायलाच पाहिजे. अच्छा. तो कमी केला. पण नाही, मला म्हणायचं काय होतं की हे जे तुम्ही राऊंड मारणं, ती इच्छा टिकून ठेवणं, त्यात तुम्हाला ते कसं, म्हणजे त्याच्यासाठीचं कसं हे करत गेला सवय? ते म्हणजे कसं आहे, जर तुम्ही जन्मभर काम केलं अच्छा तर तुम्हाला त्या कामाची सवय होते. आणि रवींद्रनाथ टागोरांनी म्हणले बघा, युअर वर्क शुड बी युअर जॉय. अरे वा. अँड युअर जॉय शुड बी युअर वर्क. तसं आहे ते. इट्स अ जॉय फॉर अस. खरं. पण आता आपण तो जॉय किती दिवस उपभोगायचा? थोडं विरक्त होणं ही गरज आहे. धन्यवाद. इदन मम म्हणून थोडं बाजूला व्हायचं. धन्यवाद. आपण इतका वेळ दिलात, मनापासून आपले आभारी आहे. थँक्यू.